नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक गोडसर आणि खमंग नारळ बर्फी. तीही अगदी थोडक्यात साहित्यामध्ये आणि झटपट. सर्वात आधी कढईत 6 वाट्या ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे. यातच आपण 4 वाट्या साखर घालायचं आहे. साखर आणि खोबऱ्याचा किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घालून घ्यायचं आहे. पूर्ण 1 लिटर दूध घालून झाल्यानंतर साखर, दूध आणि खोबरे एकत्रित करून मध्यम आचेवर शिजवायला ठेवायचं आहे. मिश्रण हे घट्ट होईपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. 1-2 चमचे आपण साजूक तूप हे परातीला लावून घेत आहोत. आपली बर्फी तयार झाल्यानंतर पटकन आपल्याला या परातीमध्ये ते मिश्रण ओतता येतं. मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर आपण परतत राहायचं आहे. यामध्येच आपण शेवटी वेलदोडे पूड घालून घ्यायचे आहे. हाताला मिश्रण हे आपलं चिटकत नसेल तर ही आपली बर्फीचं मिश्रण तयार झाले आहे असे समजावे. आणि आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण तूप लावलेल्या ताटात आपण ओतून घेतलेलं आहे. आता त्याला एकसारखं आपण करून घ्यायचं आहे. एका सपाट वाटीने ते आपण एकसारखं सपाट करून घेऊया. फ्लेवरसाठी तुम्ही व्हॅनिला इसेन्स किंवा मँगो पल्प देखील घालून ही बर्फी करू शकता. ही बर्फी झाली आहे की नाही हे कसे ओळखायचे? तर मिश्रण छान तयार झाल्यानंतर ते हाताला अजिबात चिटकणार नाही. अशा पद्धतीनं हे मी वाटीनं एकसारखं करून घेतलेलं आहे. मिश्रण हे थंड झाल्यानंतर आपण हव्या त्या आकारात याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. इथे मी 2 चमचे तुपामध्ये छान असं केसर मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे केसर या बर्फीच्या मिश्रणावरती मी घालून घेत आहे. अशा पद्धतीनं आपली ही घरच्या घरी मऊ, खमंग आणि स्वादिष्ट नारळ बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही हव्या त्या आकारात याला कट करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि